राकेश कुलकर्णी, नरेश मस्के साहेब आपल्या समवेत आहे आणि इंडियन क्रिकेटिंग लेजेंड हरभजन सिंग सरांसाठी टाळ्या जोरदार. सन्माननीय खासदार, ये ट्रॉफी है, ये ग्रैंड लॉन्च पोस्टर है, ये जर्सीज है जिसके अनवील किया गया है. तालियां जरा जोरदार होनी चाहिए. मैं रिक्वेस्ट करता हूं डॉक्टर श्रीकांत शिंदे सर, हरभजन सिंग सर मंच पे आए प्लीज. श्रीकांत सर आणि हरभजन सिंग सरांना मी विनंती करतो सर मंचावर यायचं फोटोग्राफसाठी विथ द ट्रॉफी. प्लीज श्रीकांत सर आणि हरभजन सिंग सरांना विनंती करतो दोघांनी फोटोसाठी यायचं फक्त. कसं वाटतंय मंडळी? बाकी जणी खाली, जे फोटोग्राफर खाली खाली पाठीमागे मीडिया पर्सन कव्हर करायचंय प्लीज. रिक्वेस्ट आहे खाली बसा सगळ्यांनी. जे समोर फोटोग्राफर सगळ्यांनी प्लीज खाली बसायचे प्लीज प्लीज. रिक्वेस्ट आहे. खासदार क्रीडा संग्राम 2.0 तयार आहे आपल्या सगळ्या खेळाडूंना सोबत घेऊन चालण्यासाठी. हा, मी नरेश मस्के साहेबांना विनंती करतो आपण मंचावर निमंत्रित होत आहात. मीनल मॅम आपल्याला ही विनंती. पूर्वेश सर आपल्याला ही विनंती. श्रीकांत वाड सर आपल्याला ही विनंती. आपण मंचावरती निमंत्रित आहात. राजेश मोरे साहेब, आपले सन्माननीय आमदार राजेश मोरेजी. बाळाजी किणीकर साहेब आपल्यालाही विनंती. आपण मंचावर निमंत्रित आहात. सन्माननीय आमदार अतिथीगण आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. कशी दिसते ट्रॉफी? प्रत्येकाला उत्सुकता आहे. ट्रॉफी आता मात्र त्यांच्या हाती असावी. जरा आपल्या मान्यवरांसाठी टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. मोरया. मी असोसिएशनचे सेक्रेटरीजना विनंती करतो आपण मंचावरती यायचे ग्रुप फोटोग्राफसाठी. असोसिएशनचे सेक्रेटरीजना विनंती आहे आपण मंचावरती यायचे फॉर अ ग्रुप फोटोग्राफ. येस, एक ग्रुप फोटोग्राफ लेंगे हम. जे समोर बसू शकतात त्यांनी बसायला हरकत नाही. समोर ज्यांना बसू शकतात ते बसायचं प्लीज. कारण आपल्याला स्पोर्ट्सची भावना नेहमी हे सांगते की एकजूट राहावं, जमिनीशी जोडलेलं राहावं. खासदार क्रीडा संग्राम हा खासदार टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजेत आपल्या अतिथीगणांसाठी. आणि मी असोसिएशनच्या आपल्या सेक्रेटरीज मीनल मॅमनाही एकत्र विनंती करेन आपण हरभजन सिंग सरांचं इथे स्वागत करावं. मीनल मॅम आपल्या सोबतीने आपल्या असोसिएशनच्या सगळ्या सेक्रेटरीच्या सोबतीने एक ग्रुप फोटोग्राफ आपण घेणार आहोत. मी मीनल मॅमना विनंती करतो ती ट्रॉफी आणि बुके हरभजन सिंग सरांना आपण द्यायचं आहे. Harbhajan Singh sir, I would request you to please come ahead to take this pleasure. श्रीकांत सरांच्या हस्ते आपण हरभजन सिंग सरांचं स्वागत करत आहोत. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. For the Terminator, the World Cup winning champion, Padmashri Harbhajan Singh sir. अरे जरा आवाज येऊ द्या जोरदार. स्टेडियम मध्ये बसल्यावर कसं वाटतं आपल्याला? मी सगळ्या आपल्या सेक्रेटरीजना असोसिएट मेंबर्सना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचे. ग्रुप फोटोग्राफ
विनंती आहे. धन्यवाद. आपल्या सगळ्या असोसिएशनच्या सेक्रेटरीजना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. वेबसाईट लॉन्च घेऊ. मी मंचावरती फक्त हरभजन सिंग सर आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांना थांबण्याची विनंती करणार आहे. बाकी आपल्या उपस्थित अतिथीगणांना विनंती असू द्या. येस येस येस. आता आपल्या प्रत्येकाला उत्सुकता आहे की आपण कसं रजिस्टर करू शकतो, या खेळात कसं सहभागी होऊ शकतो. ते वेबसाईट लॉन्च सुद्धा आपण आता इथे करत आहोत. तर जे आपली मान्यवर मंडळी मंचावरती त्यांना डाव्या बाजूला इथे स्क्रीन आहे, तिथे आपण नक्कीच पाहू शकतो. आणि राईट आणि लेफ्टला LED स्क्रीन आहे, तिथेही आपण ते वेबसाईट लॉन्च आपण करतोय. जी वेबसाईट लॉन्च या क्रीडा संग्रामात आपल्या खेळाडूंना सामील करून घेणार आहे. तर चला वळूया त्या वेबसाईट लॉन्चकडे. ऑन द काउंट ऑफ 3, 1, 2 and 3. खासदारक्रीडासंग्राम.com खासदारक्रीडासंग्राम.com वरती 1 सप्टेंबर पासून आपण रजिस्टर करू शकता. आपल्या सगळ्या खेळाडूंनी रजिस्टर करायचं आहे. खासदार क्रीडा संग्राम मध्ये रजिस्टर करण्यासाठी तो मोबाईल क्रमांकही दिलेला आहे. आणि खासदारक्रीडासंग्राम.com वरती सुद्धा आपण रजिस्टर करू शकता. एक टोल फ्री नंबर दिलेला आहे 9338567687. ओके, 9338567567 टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावरती आपण रजिस्टर करू शकता. 9338567567. QR कोड सुद्धा आपल्याला शेअर केला जाईल. रजिस्टर करायला वेबसाईट सुद्धा आहे, तिथेही रजिस्टर करू शकतो आपण. आता मात्र आपल्या मान्यवरांच्या बोलण्याच्या दिशेने वळण्याआधी मागच्या वर्षी जे आपण पाहिलं त्याचं एक झलक आपण पाहूया. नक्की मी विनंती करेन की आपण तो एक रिकॅप जसं आपण म्हणतो आपल्या मान्यवरांसाठी आपण ते दाखवावा. कॅन वी हॅव द रिकॅप ऑफ द लास्ट ईयर प्लीज. अपन रिकैप पाहूया लास्ट ईयर से. सर पिछले साल जैसे मैंने कहा कि 30,000 से भी ज़्यादा स्पोर्ट्स पर्सन यहाँ पर थे, एथलीट्स यहाँ पर थे. वो एक रिकैप हम यहाँ पे देख लेते हैं कि किस तरह से पिछले साल ये सीजन घटा है. आपण LED इथे चेक करूया प्लीज. HDMI कनेक्शन चेक करूया. मागच्या वर्षीचा आपण जो रिकॅप आहे तो दाखवूया. येस. तांबड्या मातीत रांगडा गेडी, मातीची मानस मातीच जोडी. तांबड्या मातीत रांगडा गेडी, मातीची मानस मातीच जोडी. वाजला शंख उघड पंख, घुमू दे तुझ्याच नावाचा डंख. धावत सुटावं वायूच्या वेगाने, धावा वजस हनुमानाने. अचूक भेदावं लक्ष बाणाने, चालवा वाजणू श्रीरामाने. देवाचं नाव गड्या, नाम लो अभिमान से. सच्च है मैदान सार, खेलो जी जान से. खेलो जी जान से, खेलो जी जान से, खेलो जी जान से, खेलो जी जान से. खासदार क्रीडा संग्राम, खासदार क्रीडा संग्राम, खासदार क्रीडा संग्राम, खासदार क्रीडा संग्राम. सामने आता न थांबणे, येऊ दे कुणी बी आमने सामने. माझा थेंबात सांगायला लागत, जिंकण्याची रगत बी अंगात. चल उठ वळव मूठ, पाण्यात माशाच्या वेगानं सूट. नाक डाव जिवारी घाव, पहिला नंबर आपला नाव. मन मन लावून दावी, खेळ न सन्मान से. सच्च है मैदान सारे, खेलो जी जान से. खेलो जी जान से, खेलो जी जान से, खेलो जी जान से, खेलो जी जान से. खासदार क्रीडा संग्राम, खासदार क्रीडा संग्राम, खासदार क्रीडा संग्राम. पहिलाच हा खासदार क्रीडा संग्राम, हा खासदार क्रीडा महासंग्राम झालेला आहे.
अगदी खरं आहे. पण आता आपल्याला प्लेयर्सच्या फेलिस्टेशनकडे वळायचं आहे. पण आजचा दिवस फार खास आहे. नॅशनल स्पोर्ट्स डे आहे आज. मेजर ध्यानचंदजींची आठवण नक्कीच आपण आज करत आहोत आणि त्यातून मग आजचा दिवस सुवर्ण योग आपण साधत आहोत. तर चला, ज्या खेळाडूंची मी नावं पुकारतो त्यांनी फेलिस्टेशनसाठी स्टेजवर यायचं आहे. शौर्य आंबुरे, ज्युनियर एशियन ब्रॉन्झ मेडलिस्ट इन हर्डल्स इव्हेंट 2024-25. Athletics, Shaurya Ambure, टाळ्या जोरदार. I request Harbhajan Singh sir to please come forward. TCB आंबुरे सरांची ती लेख आहे आणि तिने छान अशी कामगिरी ते बजावलेले. नक्कीच कौतुक आई वडिलांचंही आज आपण इथे करतोय. तर टाळ्या जोरदार शौर्यासाठी. श्री नारायण सिंग, बॉक्सिंग, School State Under-17 Boys 2023 Bronze Medal, Maharashtra State Boxing Champion, Junior Boys 2023 Gold Medal and Best Boxer Award winner, 5th Junior Boys National Boxing Championship 2023 Bronze Medal, Shri Narayan Singh. Narayan Singh. शुभम दागळे, रेडी राहायचे आपण. शुभम डागळे, आपण रेडी राहायचे. खो खोचा स्टेट प्लेयर. टाळ्या जरा जोरदार आहे खेळाडूंसाठी. शुभम डागळे, खो खो स्टेट प्लेयर, प्लीज जॉइन ऑन स्टेज. हितेन भोईर, स्टेट प्लेयर हितेन भोईर, प्लीज जॉइन ऑन स्टेज. फुटबॉल, सुरभी मांजरेकर, महाराष्ट्र प्लेयर आणि सद्यस्थितीला महाराष्ट्र फुटबॉलची कोच म्हणून सुद्धा आपली कामगिरी बजावते. सुरभी मांजरेकर, फुटबॉल. कौशिक राजगुरु, secured bronze medal in under-18 boys hanging apparatus state championship 2024-25 and silver medalist in Khelo India Beach Games. Mallakham, Kaushik Rajguru. Asmi Bardhe, rhythmic gymnastics international player, Asian Championship and Khelo India Youth Games medalist, inter-university medalist and national championship medalist. Asmi Bardhe. अरे टाळ्या कुठे आहे? जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. आज यांची नावं आहेत, पुढच्या वेळेला तुमची नावं असतील, त्यावेळेला टाळ्यांची अपेक्षा नक्कीच असणार आहे की नाही आपल्याला? जरा टाळ्या वाजवूया जोरदार. चिन्मयी दुसाने, ॲक्रोबॅटिक्स, मिस चिन्मयी दुसाने. चिन्मयी दुसाने. चेस, राकेश कुलकर्णी, इंटरनॅशनल मास्टर राकेश कुलकर्णी and international master नुबैर शाह शेख. थोडी जागा पण करून देऊया त्यांना प्लीज. या मॅम. राकेश कुलकर्णी and नुबैर शाह शेख, प्लीज जॉइन ऑन स्टेज. व्हॉलीबॉल खेळाडू, युनिव्हर्सिटी प्लेयर जुई गावडे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आपल्या खेळाडूंसाठी. व्हॉलीबॉल, जुई गावडे. बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज यांची नावं आहेत, आज ही सगळी मंडळी स्टेजवर आहेत. उद्या तुमची नावं असतील, तुम्हालाही त्याच जोरदार टाळ्यांची अपेक्षा मात्र नक्कीच असेल. तर आज यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. उद्या हीच मंडळी तुमच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी तयार असतील. जरा टाळ्या जोरदार येऊ द्या त्यांच्यासाठी. टग ऑफ वॉर खेळाडू हर्षल जगताप, under-17 gold and currently practicing in national finals. 2 national gold plus silver, 4 state gold, so state bronze. Tug of war Harshal Jagtap. Swimming, Ayushi Akhade successfully completed English Channel swimming between England to France. Ayush Praveen Tavde, age 14 years, successfully completed England to France 46 kilometers swimming English Channel. Manav Rajesh More successfully completed English Channel 46 kilometers England to France and finished on 3rd position for Zurich Lake 26 kilometers swimming championship in Switzerland. Reyansh Khamkar and Nidhi Samant. राजेश मोरे सर, मी आपल्यालाही विनंती करतो, आपण अर्थात मंचावरतीच आहेत. राजेश मोरेजी, ठाण्याचे आपले नगरसेवक राजेश मोरेजी, मी आपल्यालाही विनंती करतो आपणही यायचं. येस, आयुषी आखाडे, आयुष तावडे, मानव राजेश मोरे, रेयांश खामकर, निधी सामंत ऑन द स्टेज प्लीज. बॅडमिंटन प्लेयर्स तयारीत राहायचं आपण.
अर्जुन बिराजदार नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, आर्यन बिराजदार नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, सानिध्य इकाडे स्टेट चॅम्पियन आणि यश सूर्यवंशी. आपण तयारीत राहायचंय. जरा कौतुक आपण जोरदार टाळ्यांनी करूया सगळ्या खेळाडूंचं, कारण एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूचं मनोबल वाढवू शकतो. आवाज सगळ्यांचा येऊ द्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वा, या खेळाडूंचं मनोबल आपण वाढवूया. जो बोले सो निहाल. वाहेगुरु जी दा खालसा, वाहेगुरु जी दी फतेह. अर्जुन बिराजदार, आर्यन बिराजदार, सानिध्य इकाडे आणि यश सूर्यवंशी. आपण स्टेज जवळ यायचंय. क्या बात आहे. जरा टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी. अभिनंदन. या पुढे यायचंय आपण चौघांनी. आणि कॅरम स्टेट प्लेयर अबुजार जुबैन बक्षी. बॅडमिंटन प्लेयर्स अर्जुन बिराजदार नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, आर्यन बिराजदार नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, सानिध्य इकाडे स्टेट चॅम्पियन यश सूर्यवंशी. अभिमान से सच है मैदान सार. खेलो जी जान से, खेलो जी जान से, खेलो जी जान से, खेलो जी जान से, खेलो जी. यश सूर्यवंशी इंटरनॅशनल प्लेयर आहे. आपल्या बॅडमिंटनच्या खेळातला जरा टाळ्या जोरदार त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. खासदार क्रीडा संग्राम, खासदार क्रीडा संग्राम. सामने आता न थांबणे येऊ दे कुणी बी आमने सामने. माझा धीमत सांडला लागत जिंकण्याची रगत रबी अंगत. या खेळाडूंचं कौतुक होत आहे. एवढी शांतता बरी नव्हे. मला असं वाटतं टाळ्या जरा जोरदार सगळ्यांसाठी. आवाज आला पाहिजे. मला सगळ्यांकडनं आवाज आला पाहिजे जोरदार. खासदार क्रीडा संग्राम. ध्रुव किणलेकर आपण स्टेजवर यायचं. ध्रुव किणलेकर रायफल शूटिंग. ध्रुव किणलेकर आणि शांतानू कटाळे आपण पण यायचं स्टेजवर. शांतानू कटाळे आपण पण स्टेजवर यायचं. ध्रुव किणलेकर आणि शांतानू कटाळे आपण स्टेजवर यायचंय. रायफल शूटिंग नॅशनल मेडलिस्ट आहेत. आपले नॅशनल प्लेयर आहेत दोघेही. रायफल शूटिंग अभिमान से सच है मैदान सार. खेलो जी जान से, खेलो जी जान. खेळाडूंचं अभिनंदन. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हायचंय. मी श्रीकांत वाड सरांना विनंती करेन मंचावर थांबण्याची. बाकी आपल्या अतिथीगणांना विनंती करेन आपण समोर स्थानापन्न व्हायचंय. येस, विथ द ट्रॉफी. डॉक्टर श्रीकांत शिंदे सर आणि हरभजन सिंग सरांसाठी जरा आवाज आला पाहिजे. मी विनंती करतो मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हायचंय. आणि श्रीकांत वाड सर, मी आपल्याला विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करा. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, सन्माननीय खासदार श्री नरेश मस्केजी, क्रिकेटमधील चालती बोलती दंतकथा म्हटलं जातं असे लिजेंडरी स्पिनर श्री हरभजन सिंग, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, क्रीडा रसिक
आणि क्रीडा विश्वातले दिग्गज आणि माझ्या खेळाडू मित्रांनो, आज या ठिकाणी या दुसऱ्या एडिशनला खासदार क्रीडा चषकचं लॉन्चिंग या ठिकाणी आत्ताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. आणि सर्वप्रथम मला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं की आज देशात अनेक राजकारणी आहेत, पण खेळामध्ये खरोखर रुची घेऊन आणि खेळाडूंसाठी प्रत्यक्षात काही योजना अंमलात आणण्यासाठी ते जितक्या तळमळीने काम करतायत तसा राजकारणी मिळणं, तसा लोकप्रतिनिधी मिळणं अतिशय अवघड आहे. आणि ते आमच्या ठाण्याचे आहेत, कल्याणचे आहेत, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अशा प्रकारचा अभिमान वाटतो. नुसतंच त्यांचं अभिनंदन करून भागणार नाही, कारण यंदाच्या वर्षी त्यांनी क्रीडा महोत्सवाचं, खासदार चषक क्रीडा महोत्सवाचं जे स्वरूप आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये खेळाडूंची संख्या जवळजवळ आपल्याला 1 लाखापर्यंत न्यायची आहे. अनेक नवीन खेळ आपण ॲड करतो आहोत. या सर्वांना, खेळाडूंना पाठबळ देण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतायत. क्रीडा क्षेत्रातली कुठली छोटी का होईना समस्या जरी त्यांच्याकडे घेऊन गेलं तर त्याचं ते वेळात वेळ काढून निराकरण करतात, याचा मला स्वतःला अनुभव आहे. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलावं हे तेवढं कमीच आहे असं या ठिकाणी मी म्हणेन. या समारंभाला, लॉन्चिंगला जर आपण इतका उत्साह दाखवत आलात, इतकी गर्दी करून आणि इतक्या उत्साहाने आपण याच्यात पार्टिसिपेट करणार आहोत, त्याचं संपूर्ण लागेल ते आम्ही सर्वजण एक दिलाने करू आणि हा क्रीडा महोत्सव यशस्वी करू. याला आमच्या सर्वांतर्फे आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीने मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ही ग्वाही देतो की या स्पर्धा निश्चितपणे यशस्वी करू आम्ही सर्वजण मिळून आणि तुमच्या पाठिंब्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाड सर, थँक्यू सो मच. आता मात्र ज्यांच्या कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार, संसद रत्न सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांना मी विनंती करतो, आपण मंचावरती निमंत्रित आहात, जरा टाळ्या जोरदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांसाठी झाल्या पाहिजेत. बोलायचं ना. आज सर्वप्रथम मी सगळ्या खेळाडूंना आणि उपस्थित सर्वच जे आपले लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सगळ्यांनाच नॅशनल स्पोर्ट्स डेच्या, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिवशी 29 ऑगस्टला आपण खासदार क्रीडा संग्राम सीझन 2 याचं लॉन्चिंग आणि आपण म्हणू शकतो की प्रेस कॉन्फरन्स आजच्या दिवशी करतोय. आज आपल्याला सगळ्यांना सहकार्य आणि सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट आइकन हरभजन सिंह जी हे इथे उपस्थित आहेत. मैं भज्जी आपका बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ. ते माझे मित्र देखील आहेत, आता ते राज्यसभेमध्ये आहेत. पण एक चांगला माणूस, एक चांगला मित्र जो आहे हरभजन सिंगमध्ये आपण सगळे लोक पाहू शकता. मी त्यांना परवाच फोन केला होता की असा आमचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात जर आपण आलात तर ह्या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि मुलांना देखील एक उत्साह, त्याचबरोबर त्यांना एक प्रोत्साहन या निमित्ताने मिळेल. तर आज ते आपल्यामध्ये आहेत, त्यांचं खूप खूप आपल्या सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज खासदार क्रीडा संग्राम सीझन 2 याची सुरुवात आपण करतोय. आपल्या या देशामध्ये विविध कार्यक्रम, फेस्टिवल्स या सगळ्या गोष्टी होत असतात, पण त्याचबरोबर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाच्या माध्यमाने असे वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणूनच ह्या वर्षी खास आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे की प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सांसद खेल महोत्सव घ्या आणि या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण करा. पण याची सुरुवात तर आपण गेल्या वर्षीच केली आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने. आणि गेल्या वर्षी देखील आपल्याला कमी कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठा सपोर्ट जो आहे आणि लोकांचा उत्साह जो आहे तो गेल्या वर्षी खूप होता. गेल्या वर्षी 30,000
पार्टिसिपंट्स आपल्याला या निमित्ताने मिळाले. या वर्षीचं टार्गेट आपलं आहे 1,00,000 पार्टिसिपंट्स. 1,00,000 पार्टिसिपंट्स म्हणजे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमाने वेगवेगळ्या खेळांमध्ये जे पार्टिसिपेट करतील असे खेळाडू जे आहे 1,00,000पर्यंत जातील. आणि मला पूर्ण विश्वास आहे की गेल्या वेळेस ह्या सगळ्या आपल्या जे संस्था आहेत, ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आज श्रीकांत वाडजी इकडे बोलत होते की ते देखील गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकी सगळ्या संस्था ज्या आहेत त्या एकवटल्या होत्या. आज देखील सगळ्या संस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत. मी सगळ्या संस्थेचे सगळे सेक्रेटरी आहेत. आज इथे श्रीकांत वाडजी आहेत, अशोक आहेरजी आहेत, सतीश जाधव, किशोर म्हात्रे, सारंग कांबळे, मालोजी भोसले, सलील भंडे, आकाश पाटील आणि अजून ज्यांची नावं इथे घेतली नाही मी, त्या सगळ्यांचं मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडू शकला आणि तो एवढा मोठा ग्रँड सक्सेस जो आहे तो झाला. पण ह्या वर्षी आपल्या पुढे जबाबदारी जी आहे ती मोठी आहे. ह्या वर्षी आपल्याला 1,00,000 पार्टिसिपंट्स जे आहेत ते आपल्याला या कार्यक्रमामध्ये, या खासदार क्रीडा संग्राममध्ये सामावून घ्यायचे आहेत. तर याच्यासाठी आता आपल्याकडे पुढचे 3 महिने मला वाटतं कालावधी आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्याला सहभागी व्हायचं आहे त्यासाठी एक टोल फ्री नंबर, काय तो टोल फ्री नंबर 9338567567 9338567567 या नंबरवरती जरी मिस कॉल दिला तरी तुम्हाला लिंक, जिथे तुम्हाला कुठल्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ती लिंक तुम्हाला येईल आणि त्याच्यामध्ये जाऊन आपली डिटेल्स आपण त्या ठिकाणी भरायची आहे. आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमाने देखील आपण विविध खेळाडूंपर्यंत पोचणार आहोत. यावेळेस आपण इनडोअर आउटडोअर वेगवेगळे स्पोर्ट्स असतील, पण त्याच्यामध्ये अजून भर आपण जी घालतोय ती भारतीय खेळांची. लेझिम असेल, त्याचबरोबर प्रो गोविंदा असेल, ढोल ताशा स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्या स्पर्धेमध्ये अजून ॲड करतोय जेणेकरून जास्तीत जास्त सहभाग ह्याच्यामध्ये घेतला जाईल. बघा, पहिला गोविंदा फक्त दहीहंडी आली की लोक जी आहे ती गोविंदा जो आहे तो साजरा करायचा, पण आता पूर्वेश सरनाईकडे बसले, त्यांनी त्या गोविंदाला प्रो गोविंदा हे स्टेटस दिलं. राज्य सरकारने देखील गोविंदाला स्पोर्ट्सचा दर्जा दिला. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की जे इतके वर्ष दहीहंडीच्या माध्यमाने सराव करतात पूर्ण वर्षभर, त्यांना जो आहे तो स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला नव्हता. तो स्पोर्ट्सचा दर्जा शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला. तो प्रो गोविंदा देखील आपण ह्या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सामील करून घेतोय. आणि त्याचबरोबर ह्या जेव्हा आपण असा हा प्लॅटफॉर्म देतो मुलांना, तेव्हा मला वाटतं मुलांना स्पोर्ट्सबद्दलची भावना जी आहे, इंटरेस्ट जो आहे हा जास्त निर्माण होतो. आजच्या युगामध्ये आपण पाहत असाल की आपली लहान लहान मुलं देखील छोट्या मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये गुंतलेली आहेत. मोबाईलमधलाच खेळ त्यांना वाटतो की खेळ आहे करून, त्यांना वाटत नाही. कारण की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा दिवसभर जे आहे ते बाहेर असायचो, क्रिकेट खेळायचो, विट्टी दांडू खेळायचो, काय काय खेळायचो वेगवेगळे. ते आता सगळे खेळ जे आहे हे बंद झाले. आबादुबी असेल, काय काय भरपूर गोष्टी काय खेळायचो, घरामध्ये थांबायचोच नाही. पण आता उलटं झालंय. आता लहान मुलं जे आहेत घरामध्येच बसून मोबाईलवरती गेम खेळायला लागले. स्क्रीन टाईम एवढा वाढला की त्यांना चष्मा असेल, बाकी सगळे आजार असतील, हे सगळे आजार वाढत चाललेले. मला वाटतं हे जर रिव्हर्स तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक जण इथे लोकप्रतिनिधी देखील बसलेला आहे, खेळाला जास्तीत जास्त महत्त्व जे आहे ते आपण दिलं पाहिजे. आपण लहान मुलांना स्क्रीनपासून जेवढं लांब ठेवू शकतो तेवढं लांब जे आहे ते आपण मुलांना ठेवलं पाहिजे. नाहीतर आज क्या होता है, बच्ची जी छोटे बच्चे होते हैं, बाबा खाना नहीं खा रहा है तो उसको मोबाइल दिखाओ, तो उसका इंटरेस्ट वो मोबाइल में ही बढ़ते जाता है और मोबाइल की दुनिया उनको लगती है पूरी दुनिया है. तर मला वाटतं ह्या सगळ्या दुनियेमधून, ह्या सगळ्या स्क्रीन टाईममधून लोकांना, मुलांना बाहेर काढणं आणि स्पोर्ट्सकडे वळवणं हे गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा खासदार क्रीडा संग्राम हा कार्यक्रम इथे आयोजित करतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमाने लहान मुलांना देखील याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल. लहान मुलांना येईल, तरुणांना येईल, त्याचबरोबर वृद्धांसाठी देखील आम्ही या खासदार क्रीडा संग्राममध्ये एक विशिष्ट खेळ जे आहे हे सगळे खेळ आपण आणायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की खासदार क्रीडा संग्राम जसं गेल्या वर्षी एक सक्सेस झाला, आज हे पुढचं वर्ष दुसरं वर्ष आहे.
याही वर्षी गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने स्पर्धक जे आहेत त्याच्यामध्ये कसे पार्टिसिपेट करतील याच्यासाठी मी सगळ्या असोसिएशन्सला आणि सगळ्या लोकांना इथे बसलेले आहेत त्या सगळ्यांना देखील आवाहन करतो की आपण देखील आपापल्या वॉर्ड्समध्ये आपापल्या जिथे आपण राहता तिकडच्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण करा. त्यांना एक फक्त टोल फ्री नंबर आपल्याला द्यायचा आहे. 1 सप्टेंबरपासून याची सुरुवात रजिस्ट्रेशनची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मी माझे मित्र लोकसभेतील पार्लमेंटमधले सहकारी हरभजन सिंग यांचं देखील खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो कि आप टाइम निकाल के यहाँ पर आए इस लॉन्च इवेंट में. आपका तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद और ऐसा ही सपोर्ट आने वाले समय में आपका यहाँ पर रहेगा ऐसा विश्वास यहाँ पर मैं व्यक्त करता हूँ. फिर से एक बार सभी का सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी आपल्याला विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. साहेबांच्या म्हणण्याचा अर्थ हाच होता की मुलांना आता हे आपल्याला शिकवायचं आहे. तुम्ही स्क्रीन टाईमवरती बऱ्याचशा गोष्टी बघताय पण स्वतःला सुद्धा पाहण्याची वेळ यावी ती या क्रीडा संग्रामने करून दाखवावं ही जिद्द आता मात्र प्रत्येक स्पोर्ट्स पर्सन ने बाळगायचे. लेकिन अब वक्त हो चला है उस शख्स को यहाँ पर बुलाने का जो एक वर्ल्ड चैंपियन है, जो हमेशा अपनी गूगली के साथ सामने वाली टीम को नचाते आया है. The second most wicket takers for this Indian team. Let's have a big round of applause for Padma Shri Harbhajan Singh sir on the dais please. सर आपका स्वागत है. कई सारे स्पोर्ट्स शामिल हो रहे हैं, क्रिकेट भी उसका एक हिस्सा जरूर है, लेकिन आज इस मौके पर इतने सारे लोग यहाँ मौजूद हैं. क्या कहना चाहेंगे सर, कैसा लग रहा है आज? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून रादर. तय दिल से आपका श्रीकांत भाई बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे याद किया और आज ये सब खिलाड़ियों को इस बड़े दिन पे मुझे मिलने का मौका मिला. और यहीं से तो बनेंगे ना पीटी उषा, सचिन तेंदुलकर और मिल्खा सिंह. तो बहुत कम लोग होते हैं जो स्पोर्ट्स को एक्चुअल प्यार करते हैं और स्पोर्ट्स एक ऐसी चीज़ है जिसके बारे में जिक्र तो बहुत होता है कि बहुत ज़रूरी है, खेलना भी चाहिए, बट खेलते कोई कोई हैं. तो जो खेलते हैं वो उनकी हेल्थ भी ठीक रहती है, उनका दिमाग भी सही रहता है और वो जीवन में नाम भी कमाते हैं और बाकी की सारी चीज़ें साथ साथ चलती हैं. और इसलिए मैं आपको बधाई देना चाहता हूँ कि आप एक नेता तो हो ही, बट आप एक स्पोर्ट्स लवर हो, विच इज़ यू नो फॉर मी. एक नेता अगर स्पोर्ट्स की तरफ अपने यूथ को लगा दे तो मतलब हमारे देश का भविष्य जो है वो उज्जवल है. और जो आपने ये शुरू किया है कि दूसरा साल है, पहले साल 30,000 लोग आए, बहुत ज़्यादा लोग होते हैं 30,000 जब स्पोर्ट्स खेलते हैं, और अब वादा कर रहे हैं कि 1 लाख से ज़्यादा लोग आएंगे. तो मेरे लिए ये इससे बड़ी बात कोई हो नहीं सकती और खुश कोई हो नहीं सकता कि 1 लाख लोग जो हैं वो स्पोर्ट्स खेलें. तो बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच. और आपने बहुत प्यार दिया, मुझे यहाँ बुलाया है और मेरी तरफ से कभी भी मैं आपके किसी भी काम स्पोर्ट्स के ज़रिए में आ सकूं तो ये मेरा सौभाग्य होगा. बहुत बहुत प्यार, आपको बहुत बहुत शुभकामनाएं श्रीकांत भाई, आपको और आपकी पूरी टीम को. और मैं उम्मीद करता हूं कि ये जो शुरुआत हुई है ये 1 लाख से हुई है, बट यहाँ से हम ऐसे ऐसे दिग्गज पैदा करेंगे जो देश का नाम रोशन करेंगे, जो महाराष्ट्र का नाम रोशन करेंगे, जो अपने माँ बाप का नाम रोशन करेंगे. हिंदुस्तान वर्ल्ड पावर है और रहेगा. स्पोर्ट्स के क्षेत्र में हम बहुत पीछे हैं, ओलंपिक में हमारा गोल्ड 1 या 2 आता है, बट जितनी बड़ी तादाद में हम लोग हैं वो सबसे ऊपर होने चाहिए, उसकी भी सूची और उसकी शुरुआत यहाँ से होती है. श्रीकांत भाई बहुत बहुत मुबारकबाद. ये हमारे लिए भी एक सीख है कि जो आप यहाँ पे कर रहे हैं हम पंजाब में भी करें, ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग स्पोर्ट्स से जुड़ें, खेलें और हमारे देश का नाम ऊपर लेके जा सकें. एक बार फिर तहे दिल से बहुत शुक्रिया, आपने मुझे याद किया. आपका भाई आपके लिए हमेशा खड़ा रहेगा और जितने आप पीछे खेल से जुड़े हुए मेरी बहनें, मेरे छोटे भाई, आपको बहुत बहुत ऑल द बेस्ट. और उम्मीद करता हूँ कि आप में से वही तेंदुलकर, वही पीटी उषा, वही मिल्खा सिंह हमें देखने मिलेंगे आते समय में. बहुत शुक्रिया. थैंक यू सो मच सर. आपको 1 और मिनिट रोकना चाहूँगा. श्रीकांत सर आपल्याला विनंती आहे. हां, और हरभजन सिंग भी एक गोष्ट बोलायची राहून गेली.
की आपण जे प्लेयर्स पार्टिसिपेट करणार आहे सगळ्यांचं इन्शुरन्स कव्हरेज हा देखील आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या वर्षापासून अजून ऐका, ह्या वर्षापासून स्कॉलरशिप्स ज्या आहेत ह्या देखील काही प्लेयर्सला आपण देणार आहोत. म्हणजे खेळाबरोबर तुमचा अभ्यास देखील बरोबर चालत राहील याची देखील दक्षता जी आहे हा खासदार क्रीडा संग्राम हा कार्यक्रम जो आहे तो येणाऱ्या वर्षांमध्ये घेत राहील. तर तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा इथे देतो. भज्जीजींचं खूप खूप पुन्हा एकदा हरभजनजींचं खूप खूप धन्यवाद. सर मी आपल्याला विनंती करतो दोघांना, येस प्रेस कॉन्फ्रेंस कडे आपले व्हायचे उसके पहले ही सर वो सिग्नेचर की ज़रूरत हमें है नहीं. ऑलराइट, सो ये पोडियम निकाल लीजिए, हमें प्रेस कॉन्फ्रेंस की ओर बढ़ना है. प्लीज रिक्वेस्ट है पोडियम काढून घ्या. आज आपण नॅशनल स्पोर्ट्स डे या निमित्ताने खासदार क्रीडा संग्राम याचा सीझन 2 याचा लॉन्चिंग आज आपण या ठिकाणी करतोय. आज या कार्यक्रमाला खास करून क्रिकेट आयकन हरभजन सिंग जी खास करून उपस्थित राहिले, त्यांचा देखील मी इकडे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या खासदार क्रीडा संग्राम सीझन 2च्या लॉन्चिंग इव्हेंटला आपला वेळ दिला. गेल्या वर्षापासून हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही सुरू केला. गेल्या वर्षी 30,000 पार्टिसिपंट्स या खासदार क्रीडा संग्राममध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षी आमचं टार्गेट आहे 1 लाख. आणि यावर्षी खास काय, यावर्षी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याचा आयोजनाची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि आजपासून त्या घोषणाचं मूर्त स्वरूपामध्ये सुरुवात आज आपण या कार्यक्रमानिमित्त करतोय. ह्या वर्षी जास्तीत जास्त खेळाडू हे या क्रीडा संग्रामामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. आज माझ्याबरोबर श्रीकांत बॅडमिंटन ठाणेच्या बॅडमिंटनमध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर सगळे लोकप्रतिनिधी देखील आहेत. आमच्या या खासदार क्रीडा संग्राममध्ये शहरामधील विविध स्पोर्ट्स असोसिएशन यांचा मेजरली सहभाग असतो. त्या स्पोर्ट्स असोसिएशनचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्याच जबाबदारी म्हणजे त्यांच्याच पूर्ण नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही केला होता. यावर्षी देखील त्यांच्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम होणार आहे. तर त्या सगळ्यांचं खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट याच्यामध्ये केलेलं आहे. मी सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या लोकांना देखील तरुणांना देखील आवाहन करतो, लहान मुलांना देखील आवाहन करतो की या खासदार क्रीडा संग्राममध्ये आपण सगळ्यांनी देखील सहभागी व्हावं. तो नंबर दे ना. 9338. तर ज्याला याच्यामध्ये या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी एक टोल फ्री नंबर आम्ही 1 सप्टेंबरपासून सुरू करणार आहोत. 9338567567 9338567567. तर ह्या नंबरच्या माध्यमाने आपण टोल फ्री नंबरवरती जर कॉल केला तर आपल्याला एक लिंक येईल आणि त्या लिंकवरती आपण सगळे पार्टिसिपेट करू शकाल अशी व्यवस्था देखील आम्ही केलेली आहे. मी माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा कार्यक्रम जो आहे तो आम्ही करू शकतो. गेल्याही वर्षी त्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये होता, याही वर्षी असेल आणि हा कार्यक्रम यावर्षी एक मोठा ग्रँड सक्सेस आपल्याला होताना पाहायला मिळेल. जेव्हा आपण स्पोर्ट्स इव्हेंट करतो तेव्हा एक वेगळा प्लॅटफॉर्म जो आहे हा मुलांना मिळत असतो. पण आजच्या या परिस्थितीमध्ये आपण जर बघाल तर मुलं जी आहेत, लहान मुलं जास्तीत जास्त मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. मोबाईलवरती गेम जे खेळतात जास्त, त्यांना वाटतं मोबाईलमधला गेम हाच स्पोर्ट्स आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना स्क्रीनपासून लांब करण्यासाठी आणि खऱ्या स्पोर्ट्सकडे वळवण्यासाठी हा प्लॅटफॉर्मची व्यवस्था जी आहे ती आम्ही केलेली आहे. म्हणून मला सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्या पेरेंट्सला देखील आव्हान आहे की आपल्या मुलांना ज्याला स्पोर्ट्स खेळता येत असेल किंवा नसेल येत त्यांनी देखील पार्टिसिपेट जे आहे ते या कार्यक्रमामध्ये आपण करावं. त्याचबरोबर गेल्या वेळेस इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स घेऊन भरपूर असे स्पोर्ट्स आपण इन्व्हॉल्व केले होते.
पण यावेळेस भारतीय खेळ देखील याच्यामध्ये आपण ठेवतोय. लेझिम असेल, त्याचबरोबर ढोल ताशा स्पर्धा असेल आणि त्याचबरोबर गोविंदा, ज्या गोविंदाला प्रो गोविंदा असं स्टेटस मिळालेलं आहे, तो प्रो गोविंदाचं देखील इथे लहान लहान गोविंदा पथक असतात सगळ्या एरियाजमध्ये, त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आणि जे कोणी पार्टिसिपंट्स असतील त्यांना पूर्णपणे इन्शुअर्ड करण्याचं काम इन्शुरन्सच्या माध्यमाने करणार आहोत. आणि त्याचबरोबर ह्या वर्षापासून मुलांना स्कॉलरशिप, काही मुलांना जे आहे हे स्कॉलरशिप देण्याचं काम देखील या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमाने होईल, जेणेकरून मुलांना खेळाबरोबर त्यांचा अभ्यास देखील कंटिन्यू करता येईल. असा सगळा प्रयत्न जो आहे तो आमचा या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमाने आहे. सांसद खेल महोत्सव की बात करें, 25 सर ने भी कहा है कि आपसे जो है आपने आज मैसेज दिया है दूसरे नेताओं को भी इस तरह का आयोजन करना चाहिए. सभी को इसका आयोजन करना चाहिए. हर लोकसभा क्षेत्र हो, विधानसभा क्षेत्र हो, सभी लोगों ने बच्चों को या यूथ को एक प्लेटफॉर्म देने की ज़रूरत है. जब हम ऐसे प्लेटफॉर्म देंगे तब लोगों को रुचि स्पोर्ट्स में होगी, बच्चों को रुचि स्पोर्ट्स में होगी. बच्चे जो आज पूरे समय मोबाइल पे उनका समय बीतता है. स्क्रीन टाइम अगर आप देखोगे तो ज़्यादा से ज़्यादा बच्चों का स्क्रीन टाइम में समय चला जाता है. तो ऐसे वक्त में स्पोर्ट्स लोगों को, बच्चों को ग्राउंड में लेकर आना बहुत ज़रूरी है. इसलिए इस खासदार क्रीडा संग्राम का हमने आयोजन किया है. मैं यहाँ पे आज मौजूद हूँ क्योंकि श्रीकांत भाई ने मुझे बताया कि ये इतना बड़ा आयोजन कर रहे हैं स्पोर्ट्स के लिए. पिछले साल 30,000 बच्चे खेले थे यहाँ पे और अब 1 लाख बच्चे खेलेंगे. तो बीइंग ए स्पोर्ट्समैन मेरे लिए इससे बड़ी खुशखबरी कोई हो नहीं सकती है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चे ग्राउंड में आए, मैदानों में आए, खेलें. और जो भाई ने बात करी है कि मैदान पे जो आप खेलते हो तो उससे आपके करियर बनते हैं और जो आप मोबाइल पे खेलते हो उससे आंखें ख़राब होती हैं या सेहत ख़राब होती है. तो अगर हमारा यूथ तंदुरुस्त रहेगा तो देश तभी आगे बढ़ेगा. और मुझे लगता है कि स्पोर्ट्स जो है वो बच्चों के साथ साथ हर किसी को खेलनी चाहिए और ये बड़ा प्लेटफॉर्म है. प्लेटफॉर्म देना जो है वो बहुत बड़ा काम होता है और जो इन्होंने अभी प्रोवाइड करवाया और साथ ही साथ इंश्योरेंस भी कर रहे हैं, साथ ही साथ उनको इंसेंटिव्स भी मिल रहे हैं बच्चों को. तो इससे बड़ी बात हो नहीं सकती है कि स्पोर्ट्स आगे बढ़ेगा तो देश आगे बढ़ेगा और स्वस्थ देश रहेगा तो देश आगे बढ़ेगा. मेरे लिए ये स्पोर्ट्स का जो हम दिन मना रहे हैं ये बहुत खुशी वाला दिन है और मैं चाहूँगा कि ऐसे और लोग आगे आए जो स्पोर्ट्स को बढ़ावा दें, वो चाहे महाराष्ट्र के हों, चाहे फिर वो पंजाब के हों या हरियाणा के हों. क्योंकि हिंदुस्तान ने क्रिकेट कब खेलनी शुरू करी थी? ये तो हमारी गेम भी नहीं थी ना, ये तो गेम वहाँ की थी, अंग्रेज़ों की गेम थी. और उसमें अगर हिंदुस्तानी आज नंबर 1 पे बैठे हैं तो हिंदुस्तान की ताकत पहचानिए कि हिंदुस्तान में कितनी प्रतिभा है. तो इतनी ताकत है हमारे यूथ में, हमारे खून में. हम पता है कि हम क्या अचीव कर सकते हैं. हमारे यूथ में वो एबिलिटी है कि हम नंबर 1 बन सकते हैं हर क्षेत्र में. सिर्फ प्लेटफॉर्म देने की ज़रूरत है. और अच्छी बात ये भी है कि इस प्लेटफॉर्म में इन्होंने वो गेम्स को इन्वॉल्व किया है जो हमारी पुरानी गेमें होती थी. कुश्तियाँ थी, गुल्ली डंडा थी, मुझे बताया गया कि आपने वो किया, गोविंदा का जिक्र किया. तो उनको ऐसी खेलों को जो हमारे देश की खेल हैं, जो मिट्टी से जुड़ी हुई खेलें हैं, उनको प्रोत्साहन किया है. मैं बीइंग ए क्रिकेटर नहीं यहाँ बात कर रहा हूँ, मैं एक स्पोर्ट्स लवर के ज़रिए मैं यहाँ पे बात कर रहा हूँ कि देश में जितना यूथ खेलेगा देश तभी आगे बढ़ेगा. और श्रीकांत भाई बहुत बहुत मुबारकबाद आपको भी, आपके पूरे जो मंच पे लोग बैठे हुए हैं, जो बैकग्राउंड पे काम करते हैं, आप मीडिया वाले, सबका बहुत ज़रूरी है ये कि गांव-गांव तक मैसेज जाना कि उस नंबर पे फ़ोन करें बच्चे और घर से निकलें, मोबाइल फ़ोन छोड़ें और आके यहाँ पे अपनी प्रतिभा का जो है वो हुनर दिखाएं. जैसे मैंने कहा कि प्लेयर्स को इंश्योर्ड हम करेंगे इंश्योरेंस के रूप में और उसी के साथ में उनको स्कॉलरशिप्स भी देने का काम यहाँ पर हम लोग करने वाले हैं. हम लोग 2 दिन मुलगी शिफ्ट प्रगती झाली तर वी टॉक अबाउट स्पोर्ट्समैन सर हमारे हीरो है. सर कभी भी हमने फीमेल क्रिकेटर्स को एज ए चीफ गेस्ट में बहुत कम देखा है. कभी पोस्टर्स पे फीमेल स्पोर्ट्समैन को हम जब लॉन्च होगा कार्यक्रम पहले दिन
तब बुलाओ फीमेल स्पोर्ट्स पर्सनालिटीज को मेरा पर्सनल ये एज अ चीफ गेस्ट में हम हमेशा मेल क्रिकेटर देखते हैं। you will see female sports personalities when this sports event will start actually on the day of the event. तो मैंने नाम लिया था कि पीटी उषा हमारे लिए मार्गदर्शन है, कि पीटी उषा जैसे बनी है ना, स्मृति मंदाना जैसे बनी है। तो हमारे पास बहुत सारे ऐसे स्पोर्ट्स के जो लीडर हैं, जो स्पोर्ट्स को आगे बढ़ाया है, तो उनको ज़रूर इस मंच पे लेके आएंगे। ये हमारा सौभाग्य होगा कि वो बड़े बड़े जो हैं लोग हमारे मंच पे आए। हेलो, हाँ मेरा सवाल बच्ची से है। हाँ जी, क्रिकेट जो है भारत में एक बहुत बड़ा खेल हो चुका है। बच्चे क्रिकेट को देखते हैं, बहुत सारी चीजों को लेते हैं, कामयाबी कैसा ये सब। तो बाकी गेमों की तरफ आप क्रिकेट बच्चों को कैसे उनका रुझान करेंगे? यही वो मंच है, क्योंकि जहाँ पे आप आएंगे, बाकी की स्पोर्ट्स खेलेंगे तो आपका रुझान आएगा। ये बात ठीक है कि यहाँ पे क्रिकेट को बहुत प्रेम मिलता है, लोगों की रुचि बहुत है उसमें, बट ये बहुत सारा जो मैं कहूँगा कि इसके लिए क्रेडिट जाता है बीसीसीआई को, जिस तरीके से उन्होंने इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट किया है, इस गेम को आगे बढ़ावा दिया है। बाकी एसोसिएशन के लिए भी यही कहूँगा कि कहीं ना कहीं अपनी निजी ज़िंदगियों से ये चीज़ों को थोड़ा निकाल दीजिए कि हमारे लिए निजी जो चीज़ें हैं वो ज़्यादा ज़रूरत है। जो बच्चे हैं, हॉकी है, फुटबॉल है, टेनिस है या और कुश्तियाँ हैं, ये सारी स्पोर्ट्स में उतना ही दम है जितना स्पोर्ट्स में है और शायद ज़्यादा है। अगर मेरी बात करूँ तो मैं पंजाब से आता हूँ, मेरे लिए कबड्डी मेरी पहली खेल है, और बैडमिंटन में सर यहाँ पे बैठे हैं तो मैंने बैडमिंटन खेलना शुरू किया था, बट शायद मेरे में उतना टैलेंट नहीं था कि मैं आगे बढ़ सकता उस खेल में, बट मैंने क्रिकेट चुना और वो वाहिगुरु की कृपा थी कि मैं उसमें आगे बढ़ा। बट जैसे हमारे देश में इतनी काबिलियत है, हर स्पोर्ट्स में हम नंबर 1 बन सकते हैं, और यही वो मंच है जहाँ पे हम बच्चों को बुला रहे हैं। 1 लाख बच्चे आएंगे तो वो सिर्फ क्रिकेट नहीं खेलेंगे, उसमें गुल्ली डंडा भी होगा और उसमें फुटबॉल भी होगा, हॉकी भी होगा, टेनिस भी होगा, कबड्डी भी होगा, हर तरह का खेल होगा वहाँ पे। तो यही तो बढ़ावा देने की ज़रूरत है, वही आश्वासन देने की ज़रूरत है कि अगर आप खेलोगे, स्वस्थ भी रहोगे, तो वो खेल के ज़रिए आपको नौकरियाँ मिलेंगी। तो स्पोर्ट्स को प्यार मिलना ज़रूरी है और उसमें कोई डिवाइड नहीं होना चाहिए कि ये नहीं है कि क्रिकेट यहाँ पे है और बाकी के स्पोर्ट्स यहाँ पे है। ये हम सबकी एक जिम्मेदारी बनती है कि हम बाकी के खेलों को भी उतना ही प्यार दें, उतना ही प्रोत्साहन दें। Thank you, sir. We just do a